हॅलो सगळ्यांना. आज मी चला काही साड्या फॉल केलेल्या आहेत आणि 2च ब्लाऊज शिवलेले आहेत ते दाखवते आणि काही आधीचे पण आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवते. ही एक साडी आली होती पिको फॉलला, काठाचीच आहे. ह्याचा पण पिको फॉल झालेला आहे बघा. त्याच्यानंतर ही एक हा पदर आहे आणि पूर्ण असे नाही का जांभळ्या कलरची आहे. हे बघा, ह्याचा ब्लाऊज बाकी आहे स्टिच करायचा. ही पण पिको फॉलला आलेली आहे. ह्याचा पण फॉल लावून झालेला आहे. त्याच्यानंतरची ह्या 2 सिंपलच आहेत अशा डेली वेअरच्या. तर ही बघा, ह्याचा पण फॉल झाला आहे आणि ही पण ह्या अशा साड्या आता खूप सध्या चालू आहेत नाही का स्टोनवाल्या. तर ह्याचा पण फॉल लावून झालेला आहे. ह्याच्यावरचं ब्लाऊज दाखवते. हा बघा ब्लाऊज, अशा प्रकारची स्लीव्ज केलेली आहे. आता हे नाही का ट्रेंडिंग निघाली आहे ती आहे आणि अशी इथं लेस लावलेली आहे. सुंदर असा लुक येतो घातल्यानंतर. आणि इथे मी जी उरलेली आहे लेस ती लावलेली आहे समोरच्या भागाला. पंचकोनी नेक आहे आणि बॅकला सिंपलच आहे, नाही पानगळा केलेला आहे आणि हे इथं पण लावलेली आहे. तर छान वाटतो हा पण ब्लाऊज. नंतरचा हा बघा, हा पण एक सिंपल साडीवरचाच आहे. ह्याचा गळा असा डीप गोल आहे आणि हे नॉड लावलेले आहेत सिंपल असे. आणि अशी कटवर्कची स्लीव्ज डिझाईन तशीच दिलेली आहे स्टोनची. सिंपलच केलेला आहे आणि प्रिन्स कट आहे हा. हे बघा. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आहे वेलवेटचा, कापड घेऊन शिवला आहे, कस्टमरचाच आहे. हा मटका गळा आहे, नॉड केलेली आहे आणि सिंपल आपले लटकन आहेत ना ते दिलेले आहेत. लॉंग स्लीव्ज दिलेली आहे कोपऱ्यापर्यंतची. आणि हा पण प्रिन्स कट शिवलेला आहे. आता पुढचा बघूया आपण. हा काठाच्या साडीवरचा आहे. साडी आधीच पिको फॉल केलेली होती. हे लटकन आणि ही सिंपल अशी स्लीव्ज केलेली आहे, कोपऱ्यापर्यंतच आहे. आणि ह्याचा एक पानगळा आहे हे बघा आणि समोर असा पंचकोनी. आणि हा पण कोणता आहे, 4 टक्स आहे हा ब्लाऊज. हे बघा, त्याच्या पुढचा दाखवते मी. आणि हा छोट्या शोल्डरचा आहे, 1.5 इंच शोल्डर आहे याचं. हा एक आपण बघूयात. हा मी काल स्टिच केला आहे. तर ह्याचं पण शोल्डर छोटा आहे, 1.5 इंचाचं. अशी पफ स्लीव्ज घेतलेली आहे, थोडीशीच पफ घेतलेला आहे, जास्त नाही घेतलेला. आणि कोपऱ्याच्या थोडीशी वरती आहे ही स्लीव्ज, 8.5 इंचाची. आणि बॅक बघू शकता तुम्ही, असा डीप आहे आणि बॅक हुक केलेले आहेत. हे बघा, नॉट दिलेली आहे. समोरून हा 4 टक्स आहे, क्लोज आहे हा. हे बघा 4 टक्स आणि डीप बॅक नेक. आता त्याच्यानंतरचा बघू आपण बॉटल ग्रीन. याला पण अशी पफ दिलेली आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे कोपऱ्यापर्यंत. छान आहे, प्लेन असं ब्लाऊज आहे. हा पण 4 टक्स आहे आणि बॅक हुकचाच आहे. ह्याला पंचकोनी नेक दिला आहे समोर आणि 1.5 इंच शोल्डर ठेवलेला आहे. आणि पाठीमागचा पण डीप गोलगळा आहे आणि बॅक हुक दिलेले आहेत. हे बघा, दिसतंय का याच्यात? अशा प्रकारचे ब्लाऊज स्टिच करून झालेले आहेत. असे लटकन केलेले आहेत. हे बघा. तर कसे वाटले आजचे ब्लाऊज तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. बाय. आणखी एक ब्लाऊज राहिलेला आहे दाखवायचा. हा बघा, आम्ही आधी शिवला होता पण दाखवला नव्हता. तर मग आणखी यांचे ब्लाऊज आलेला आहे शिवायला, तर म्हटलं दाखवूयात. तर हे असे सिंपल नॉड केलेले आहेत. अशी फुगी स्लीव्ज दिलेली आहे सिंपलवाली. हे बघा. आणि इथं बॉटमला अशी पट्टी दिलेली आहे. हा डीप गोलच आहे हा पण. हे बघा. आणि समोरून प्रिन्स कट आहे. हा त्यांनी घातला होता, छान बसला होता त्यांना. तर आणखी काही जे ब्लाऊज शिवलेले आहेत मी नंतर दाखवेल आणखी शिवल्यानंतर. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओ.